नमस्कार, एस पी न्यूज चाकूरमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन बातमीसोबत स्वागत। लातूर जिल्ह्याचे ग्रामीणचे आमदार रमेशप्पा कराड यांच्या नेतृत्वाखाली आज ममदापूर येथे सर्व ग्रामपंचायत शिष्टमंडळ व तसेच युवकांच्या नेतृत्वाखाली उद्या जनता दरबार भरणार आहे। नेमके या जनता दरबाराची रूपरेषा काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण थेट ममदापूर या गावी पोहोचलेलो आहे आणि आपण ममदापूर पाटील याच्या शिष्टमंडळासोबत आहोत। नेमकं कशी रूपरेषा असणार आहे, सकाळचं काय असणार आहे आणि लातूरचा जो पूर्व भाग आहे जो वेळोवेळी बातमीच्या माध्यमातून प्रकाशित होतो आणि त्याच पूर्व भागाला कुठं तर जाणीवपूर्वक खेळसाण आणि जाणीवपूर्वक नाव बदनाम करण्याचं काम षडयंत्र रचलं जातं। त्याचसाठी उद्या जनता दरबार भरणार आहे। आपल्यासोबत पाटील आहेत आणि जे लातूर ममदापूरचे सर्व शिष्टमंडळ आहे। आपण नेमकं जाणून घेणार आहोत। पाटील साहेब, यशवंत साहेब, चाकूरमध्ये तुमचं स्वागत आहे। उद्याच्या जनता दरबार भरणार आहे त्याच्या पार्श्वभूमी काय आहे, त्याच्या मागणी श्रेय काय आहे सांगा। खरं तर लातूर ग्रामीणच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा माननीय लोकनेते आमदार रमेशप्पा कराड साहेबांनी खास जनतेच्या दारी जाऊन खास गोरगरीब, दीनदलित, शेतकरी, मजूर यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी हा जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी उद्या सकाळी हा जनता दरबार 10 वाजता सुरू होईल। सुरू झाल्यानंतर प्रत्येक गावाचं कमीत कमी ह्या ठिकाणी 25 ते 30 गावचे गावकरी, ग्रामस्थ, सामान्य जनता या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। त्या ठिकाणी जाग्यावर या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, गोरगरिबांचे प्रश्न असतील, दलितांचे प्रश्न असतील, गरीबांचा प्रश्न असेल, ज्या प्रश्नासाठी सामान्य माणसाला म्हणजे याच्या ऑफिसच्या 20-20 चक्रा, 25-25 चक्रा मारावं लागतात तरी ते काम होत नाही। हे सन्माननीय आमदार साहेबांच्या लक्षात आल्यानंतर स्वतः आमदार साहेब त्यांच्या दारी जाऊन त्या प्रश्नाचा या ठिकाणी जागेवर त्या ठिकाणी सोडवणार आहे। सर्व अधिकाऱ्यांना साहेबांनी या ठिकाणी बोलवलं आहे। सांगोईच्या वतीने पगारचे प्रश्न असतील, गोरगरिबांच्या घरकुलाचे प्रश्न असतील, कबाल्याचे प्रश्न असतील, या ठिकाणी शेतरस्ते असतील, ज्या गोष्टी सामान्य माणसाचे जे प्रश्न असतील, कोणताही प्रश्न असतो त्या प्रश्नाचा तोडगा या ठिकाणी साहेब काढणार आहे। खरं तर भारतीय जनता पार्टी पूर्व भाग आणि या पूर्व भागाचा हा खरं तर आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की ज्या पूर्व भागाने वेळोवेळी आतापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांच्या पाठीमागे राहिला असताना सुद्धा प्रत्येक वेळेस या पूर्व भागाची हेळसांड झाली। त्यावेळेस सन्माननीय आमदार रमेशप्पा कराड साहेब खऱ्या अर्थाने पूर्व भागातील मतदारांना, पूर्व भागातील जनतेला न्याय देत आहेत, त्यांच्या सामान्यांच्या घरापर्यंत येत आहेत। उद्या या ठिकाणी त्या प्रत्येक प्रश्नाची सोडवणूक केली जाणार। नेमकं उद्याच्या जे पार्श्वभूमी आहे जनता दरबारवर सर्व कर्मचारी आहे पोहोचणार आहे, नेमकं सकाळच्या रूपरेषामध्ये काय करणार? सकाळी या ठिकाणी आमदार साहेब आल्यानंतर सुरुवातीला त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांच्या मार्फत जे कोण प्रश्न घेऊन या ठिकाणी नागरिक उपस्थित राहतील त्यांना टोकन दिलं जाईल। टोकन दिल्यानंतर त्यांना वर बोलवलं जाईल। आमदार साहेब ते प्रश्न ते निवेदन घेतील, संबंधित अधिकाऱ्याला लागेल त्या ठिकाणी बोलावून घेऊन त्यांना समोर निर्देश देऊन जाग्यावर त्या ठिकाणी त्यांचा प्रश्न निकाली काढणार। बरेच लोकांचे प्रश्न जे आहेत बरं प्रलंबित आहेत, काही वर्षापासून रखडलेले, उद्याच्या एका दिवसात जर जनता दरबारामध्ये हा प्रश्न उर्वरित लोकांचे निर्णय लागतील असं वाटतं तुम्हाला? आमदार साहेबांनी या ठिकाणी आता असा निर्णय घेतलाय, पहिला जनता दरबार हा 25 तारखेला मुरुड या ठिकाणी झाला, दुसरा जनता दरबार उद्या 30 तारखेला ममदापूर श्रीरामनगर येथे होतोय। आमदार साहेब पूर्ण लातूर ग्रामीण मतदारसंघातून प्रत्येक 3 महिन्याला या ठिकाणी जनता दरबार घेणार आहे आणि मधले 3 महिन्याला गॅप यासाठी या जनता दरबारमध्ये जेवढे प्रश्न आले जे इथं सुटत आले तर 100% तर प्रयत्न आहे की ह्या ठिकाणी सुटले पाहिजे, पण त्यांचाही पुन्हा 3 महिने मधल्या काळामध्ये त्या प्रत्येक प्रश्नाचा पाठपुरावा करून त्याचा निकाल लागण्याचं काम आमदार साहेब हा झाला जनता दरबारचा भाग। आमदार साहेबांनी ममदापूर ग्रामसभेच्या वतीला किती निधी आतापर्यंत पोहोच केला हे जाणून घेतले। आमदार साहेबांनी ममदापूरच नाही तर हा पूर्व भाग म्हणजे जेणेकरून तुळगापूरपासून पार इकडे सेलूपर्यंत, सेलू असेल, शिवणी असेल, कोडी असेल, दहेगाव, सलगरा, मुशिराबाद, भातांगडी, बामणी, बडी, पुरी, भाडगाव ह्या प्रत्येक गावाला ह्या आधी आमदार साहेब तुम्हालाही माहिती आहे विधान परिषदेचे आमदार होते, पण खऱ्या अर्थाने आमदार काय असतो हे जनतेला आमदार साहेब विधान परिषदेचे असताना त्या ठिकाणी आपण निधीच्या मार्फत प्रत्येक गावाला कोटीच्या खाली एकही गाव असं नाही। आतापर्यंत ममदापूर गावाला कमीत कमी 3 ते 3.5 कोटी निधी आहे। त्या कोटीच्या माध्यमातून कुठले कामकाज झाले?
त्या कुटीच्या माध्यमातून ते रस्ते असतील, शेतरस्ते असतील, जलजीवन मिशनच्या अंतर्गत कामं असतील, घरकुलची कामं असतील, अंतर्गत रस्ते असतील, सभागृह असेल. आपण जे हे सभागृह पाहत आहे ह्या राष्ट्रीय पेयजल योजना पैपलाईनच्या मार्फत असेल, ह्या सभागृहाच्या बाजूला तुम्ही जर जाताना पाहिलं तर साहेबाचं काम जातं, साहेबांनी त्या ठिकाणी दिलं. नक्कीच खरं तर मी कॅमेरामॅनला विनंती करतो की हा सभागृह दाखवायचा आहे. आपल्यासोबत काही काळ 5 वर्षे सरपंच या पदावर कार्यरत असलेले गणेश पासने आहेत. त्यांच्याकडूनही प्रतिक्रिया जाणून घेणे तितकेच आहे. का हा महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण त्यांच्या सरपंचकीच्या वेळेस किती निधी आला होता, त्यावेळेस आमदार रमेशप्पा कराड पदावर होते का, हेही जाणून घेणं तितकेच गरजेचं. काय सांगाल गणेश भाई, तुम्ही ज्यावेळेस सरपंच होता त्यावेळेस तुमच्या नेतृत्वाखाली किती निधी आला होता? त्यावेळेस साहेब तर आमदार नव्हते. निधी भरपूर जिल्हा परिषदेच्या मार्फत आमच्या गावाला कमीत कमी 1.5 कोटी निधी आला होता. साहेब झडपी रेफरन्सनुसार शिफारस त्यावेळेस तुमचे सरकार साहेब आल्यानंतर आता किती पट निधी आहे असं तुम्हाला वाटतं? साहेब आल्यानंतर जलजीवन मार्फत त्यांच्या शिफारशीनुसार पाईपलाईनचं मोठं काम झालं आणि रस्त्याचे आणि 3 सभागृह दिले लेवंडा साहेब आमदार झाले. 3 सभागृह 10 माझा शेवटचा प्रश्न असेल, इथल्या जे पूर्व भागामध्ये 20 ते 25 गावं आहेत, त्या 20 ते 25 गावातल्या लोकांना, नागरिकांना तुम्ही आमच्या एसपी चॅनलच्या माध्यमातून काय आव्हान कराल? पूर्व भागातील सर्व जनतेने आवश्यकता पण 20 ते 25 हजार लोक येणार आहेत. 20 ते 25 हजार लोकांना इथं थांबण्यासाठी त्यांची सेवा सोय सुविधा काय काय केलेली आहे आपल्या भागात विशिष्ट म्हणजे? बसायची पुढची सगळं सोय केलेली आहे, नाश्त्याची सोय केलेली आहे, पाणी सगळं नक्कीच या पूर्व भागातील जे 20 ते 25 गावे येतात, आपल्या एसपी न्यूज चॅनलच्या माध्यमातून माजी सरपंच गणेश पासने यांनी आवाहन केलेलं आहे की या उद्याच्या जनता दरबाराला नक्की एकदा भेट द्या आणि आपली समस्या माननीय आमदार रमेशप्पा कराड यांच्या नेतृत्वाकडे सोडून जा, असे प्रतिपादन गणेश पासने यांनी केलेले आहे. कॅमेरामॅन पवन साहेब, मी मुख्य संपादक सुनील शिंदे, लातूर.